हरे कृष्ण सभी भी हम यहाँ प्रेमिला मिस्किन अक्कांतोना घर में तोनी होवडी गर्भवती से કંઈક બોલી કે એક સત્સંગ કર્યા છે તે નિમિત્તથી અમે यहाँ सभी जना जम्या છે. गर्भवती पहिलेનું કામાં दुसरं पहिलेની बेटी છે. आता बेटो होनो बेटो का बेटी का सभी एकच कैकम बोला छ मी तरी बी एक मन आशा असच बेटो हुनू कैकम बोली का सहज छे ते का आई नहीं बेटो तर असो बेटी तर असो सुरक्षित सुरळीत आरोग्यवंत शिशुनु जन्म होंदे कैकन भगवानकडे प्रार्थना करणं. आता गर्भवती का तर घर में एक खुशी संतोष सभीवरने बी एक आनंद आणि लक्ष सभी बी ते बायकोकडेच असायचं. तोही कन्या ते गर्भवतीना गर्भम असलेला बाळने स्वागत करासाठी आम्ही सभी तयारी करायची. अंटना उंडा गिंडा करी कर ह्या तयारी कतर कहू हे आम्ही नामस्मरण करी कन होय आम्ही नामस्मरण करी करी कन कशासाठी बाळनु स्वागत करणं तयारी कशासाठी करणं ते सभी भी एक हमने सहज कळतू नाही हमने गबक्कने ताई कसान कया तर एक तर पहिलू कतर तै बाळ कतर तै आत्म तिना पहिले ना कवडा जन्मनु कर्म संगाटली कनय सकी कर्म कतर चुवट भी असी सुमार भी असी कवडा जन्मनु लीकनय सकी ते हमने ಗೊತ್ತಸ್ತು नहीं चुवट अशी तर ओके अकस्मात सुमार कर्म का तर अशी तर ते बाळ कवकव मोठं होत तुझ्याचं ते सुमार कर्म तो ते तिने प्रेरण कर तुझ्याचं प्रेरित कर तुझ्याचं ते था कम करणं नष्ट करणं कया तर भगवाननु नामस्मरण एकच ह्या उपयोगानं आम्ही ते बाळने आता एक पेटर हात राखी का ना ते बाळने दररोज वातो करणं कऊ वातो करणं तू शाणो होणू रामननी होणू तो रामननी पितृवाक्य परिपालन करणं रामननी एक पत्नी व्रतस्थ होणू. ह्या एक पत्नी व्रतस्थ रामने कशासाठी बोल्याक तर तवा ना कालम राजा एक कवडा बी लग्नो करलेवानू तोने तवा अधिकार होतो. ह्या तोही कन राम सीता माताने क गिफ्टम कया तर एक पत्नी व्रतस्थ असूच कैकम बोली कन वात दिकन तै चलाडेलो ते प्रकार ह्या रामननी पितृवाक्य परिपालन काकतर रामने तौन दादो वनवासने जा कथामच कसान काय काविना विचारता वनवासने गेलं. आणि या राम एकत्र एक शूर तेजस्वी धीर आणि कृष्णननी असणो नटकट या ऐसू बाळ होणू ते बाळ शाणू होणू दररोज साळने जानू लईसर को शिक्षण सीखणू हमने काका होणू ते सभी भी हम यहाँ भगवान कडे प्रार्थना करान बस. आणि ते बाळ हटमारी व्हान नको लडेखोर व्हान नको रडकोंडू व्हान नको मोबाईलसाठी रडान नको टी व्ही देखता देखता जुमान नको ह्यो भी आम्ही बोला न वचे आजकाल तर सभी तईच प्रॉब्लेम असेल तिनासाठी आम्ही पेटर हात राखी कन बोल्या कतर ते सभी भी मधमे बाळ ऐकतू असच ऐकावं तुम्ही मधमेनु बाळ कऊ ऐकायचं कैकन तुमने जरा आघात कवाडशी जरा आम्ही इतिहासकडे गया तर प्रल्हाद महाराजकडे बली जाऊ छो तुमने. प्रल्हाद महाराज कोण ओहो प्रल्हाद महाराज हिरण्यकशिपुनो बेटो. हिरण्यकशिपु दानव ते एक तसा दानव राक्षस कुलम पैदा हेलेलो छोकरो ह्या एवढो दैवभक्त कऊ होतो तर कतर प्रल्हाद महाराजंतो ना अम्मा कयादू
ಹಿರಣ್ಯಕಶಪು ತಪಸ್ನೆಗೆ ಹೇಳ್ತವ कयादून देवलोक अपहरण करिकम बल्ली जाता असच. तो ते अपहरण करिकम बल्ली जातो माय गर्भवती असच. तो आता नारद महर्षी ऐकम बोलाच देवोवन्ने तुम्ही लई मट्टू चूक काम करताच गर्भवती बायकोन तोसवी बी अपहरण करिकम बल्ली जानू नाकन नारद महर्षी स्वतः ते हिरण्यकशिपुना बेरने गर्भवती बायकोन अपना आश्रमने बल्ली कंजाश. हमने सभीवन्ने गोत्तसेल प्रकार नारद सदा नारायण नारायण नाम जप करता असच. ते नाम जप सतत ते बाळना कानार पडतो असच. आणि था नारद का कराच सदा एक नारायणनु गुणगान करानु नारायणना कथा बोलानु नारायणनु प्रवचन करानु ऐस बी ते मायना संबर बटाडी बटाडी कन मायने बटाळी कन तै मदमेनु गर्भ वसे बाळ ऐकेननी था नारद दररोज एक नारायणनु विष्णुनु गुणगान करता असच. तै ऐकी 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 कन तै बाळ बी नारायण नारायण नारायणनु भक्ताची गे सोडाच. कतर गर्भम असेलू बाळ ऐकच कवानु ह्या आमने खात्री वश. आणि गर्भम असेलू बाळ स्पर्शती आई मायकवानु बी कळस. आता एखादा बाळ लई रडतो असच आम्ही रडत ते बाळने बोला की नाही अयो मायना हातम तर देवोगे मायक चुर का रडतो देखते बाळ मायना हातम द्याकत ते माय बल्ले तमच बाळ गप्प बटते रडानु हुबराडस. कौ कळीतीने माय कवानु बाळने था कौ कतर ते माय बल्ली कतर हाथनु स्पर्शर ते बाळने कळच ये हमारा अम्माच बल्ल्याच काही कम बोली कन. तो ह्या गर्भ मसेलू बाळने सब्बी कळच का बी कळतू नाही काही कन समजेसारखं नाही. सब्बी बी कळच तिने ऐकावतू असच मात्र हमने बाहेर येऊ दिसतू नाही तिने ताई मात्र था तिने सब्बी अनुभव होतो असच. तुम्ही पेटर हाथ राखी कन तुम्हारे घर में ना कौन कौन मेंबर्स छे तो उन सब्बी वन भी परिचय ते बाळने कराडो. आता या देख ये तारा आजी ये तारा अज्जा ये तारा काका काकी आत्या तुम्हारा घर में कौन कौन छे तवनु सब्बी वन भी एक नाव बोली कन तवनु परिचय ते बाळने आतातीच कराडानु चालू करनु. तुम्ही ते कवडू साध्य तवडू देवनु नामस्मरण करनु. तुम्ही कोणतं बी एक श्लोक मंत्र पठण का भी करो भगवत गीता वाचो विष्णु सहस्रनाम बोलो ललिता सहस्रनाम बोलो राम रक्षा बोलो हनुमान चालीसा बोलो कोणतं बी बोलो वाटते का सतत मंत्र पठण करता असणं. आता तुम्हारकडे अजून टायम छे काही का बोली का ना हो तुमने जरा बोलू शो. तुम्ही दररोज एक माळा तर ओम नमः शिवाय मंत्र जप करनो. आणि ह्या मंत्र जप करी कन दररोज एकदा तर तुम्ही रामरक्षा स्तोत्र पठण करो. तुमने आवतू नाही खरू मात्र जरा दोन तीन दिवस बोल्या का तर तुमने रूढा होच. हा तो तुमने बुक दितो तिना बाजूनच एक तिनो मीनिंग असेल बी छे तर मीनिंग वाची वाची कन तुम्ही जरा रामरक्षा वाचता गया का तर तुमने जर भडक्क निवडताय. आणि ते बुक तुम्ही सदा उशेशीन खाले राखी लेखन सुरवो न सत्ती उठत तवा ते बुक काढी कन देखी कन ते बुकने नमस्कार करी कन यथास्थिती तिने जर एक पवित्र स्थानम राखो आणि रातने सुरवत्तवा आणि लिखन रामरक्षा बोलो आणि मातांखाले उशेशिंखाले राखिले हो सुरवो अन्न सत्य उठत तवा काढो. तुमने एक म्हणणं प्रश्न अशी आम्ही संसारी लोक तर देवनु बुक आम्ही उशेशिंखाले राखिली कन तर सूरया तर चलक का काही कन चलच का भी प्रॉब्लेम नहीं है. तुम्ही उठत तवा तर लिखन आणि उठो था भगवानकडे प्रार्थना करो. तुम्ही मने एक चुगोट आरोग्यवंत शिशु दे कैकम बोली कन हे भगवान तूच मारा गर्भम ती आव कैकम बोली कन एक शाणू बाळ पैदा होऊन दे कैकम बोली कन ह्या तुम्ही देवकडे प्रार्थना करो दररोज. आणि एक या तर तुम्ही ते बाळने सतत वातो करता असो तर बाळ का ऐकच का छोड घेऊन नमे वातो करो का तर जोर जोर ती नमे एक तुम्हार संभारता बाळ बटीक काकी कहे ननी तुम्ही मन नमतीच
एक ते बाळने एक कातर कातर वातो करता असो. तू शाणो होनो मां, मम्मी पप्पाનું વાત ऐकणं તું, દરરોજ હોમવર્ક કરનું તું, સ્કૂલ ને જાનું તું, લઈ મટ્ટું કામ લેનું तू आरोग्यवंत असणं तुम्ही तिने काका बोलांचे ते सब्बी बी नसत्ती उठात तो भिगिनने उठणं, लिकाम बटणं, स्कूलने जातो एक रेडी होणं, तुमने काका म्हणणं होतं सभी बी एक तुम्ही बाळना संगाट वातो करता असणं. आता आम्ही एक चुगोट वातो कऊ करता असच तैच आम्ही बाळने देवानं संस्कार तैच शिक्षण तै गर्भमतीच शिकीकन ऐकतर मट्टा हे पासत्ती तिनं संगाट लई म्हातू पटकी लेवानं काम असतो नाही. का करत ऑलरेडी तिनं म्हणणं म्हाताम गैकम बटी छोडी असत ते आता बोल्या कतर गबक्कने ऐकच बाळ ते गर्भम असेल तर बोलेलो गबक्कने ते बाळने कऊ याद असच कतर अभिमन्यूनं कथा तर तुमने सभीवरने गोत्तशी बहुतेक. अभिमन्यू कोण? अभिमन्यू अर्जुननो बेटो. अर्जुन सुभद्रा अभिमन्यूनी माय. सुभद्राना गर्भम अभिमन्यू असेल तवा कृष्णने सभी गोत होतो काकतर भगवान छे कृष्ण ये पासत्ती युद्ध होच तिनं अभिमन्यूनं मृत्यू होच सभी गोत तसंच कृष्णने गोत नाही काही कारण का बी नाही तरी बी था गर्भम असेल तवा ते बाळना एक रक्षासाठी काही कम बोली कन चक्रव्यूह कव रचना करणं कवानो कृष्ण था अभिमन्यून शिकडावतो असच. सुभद्रा गर्भवती असच, राम बटी असच, कृष्ण संबर बटीकन बोलतो असच, तै मधमेनं बाळ ऐकतो असच. तै ऐकतो असच, कृष्ण बोलतो असच, चक्रव्यूह कवकव रचना करणं काही कम बोली कन पूर्ण चक्रव्यूह रचना करानं हुच. आता चक्रव्यूहम ती कऊ भार अवनु कवानु कृष्ण बोला नसच तवा सुभद्रा निंदाई छोडायचे सूराई छोडायचे. सुभद्रा सूरैच काही कम बोली कन था कृष्ण आगाळनु चक्रव्यूह ती भार कऊ अवनु कवानु नाही बोलेलने था अभिमन्यू युद्ध करत तवा चक्रव्यूह रचना करानु मात्र था अभिमन्यून कळी तै चक्रव्यूह ती कऊ भार अवनु कवानु अभिमन्यून कळी नाही तविकन था अभिमन्यूनु मृत्यू हो. का तर हमने खात्री शिव होता एक गर्भम असेलू बाळ सब्बी ऐकतो असच काही का बोली कर का तर आम्ही का वातो करेलो सभी बी गर्भमना बाळने कळच ते कळच एकत नमे ते बाळ बी था सतत देवનું नामस्मरण करतो असत आहे. कशासाठी ते था गर्भमधमे बाळનું नामस्मरण बाळ देवનું नामस्मरण करक तर आता समजो तुम्हारो बेडरूम कवडું મટ્ટું असच एवढું તે બાળનું બેડરૂમ ખાચે કવડું મટ્ટું છે તઈ અને બાળનું બેડરૂમ ખાચે તઈ ટોયલેટ બાથરૂમના બાજુન છે. જરા વિચાર કરી કન દેખો